चालेल ताई. जय श्री कृष्ण सर्वांना. चालेल. रेकॉर्डिंग करतोस का सुरू? हॅलो ताई, सुरू करू दे का? हो हो, करा सुरू. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. मी शिल्पा नारकर, 651 त्याच्या पुढे 50 ओवी ज्ञानेश्वर वाचन करीत आहे. ताई, आवाज ऐकू येतो ना? हो, येतोय ताई. हॅलो. येतो. हं. हो का जे कृष्ण कृतीची ये मोडी, होती विश्वरूप पदाची घडी. ते अर्जुनाची आवडी, उकलुनी दाविली. असे पहा की अर्जुनाच्या आवडी करता कृष्णरूप आकृतीत जी विश्वरूपाची घडी घातली होती ती उघडून दाखविली. तव परिमाणू रंगू, तेणे देखिले साविया चांगू. तेथ ग्राहकिये नवेची लागू, म्हणून ही घडी केली पुरती. तेव्हा त्या वस्त्राची लांबी, रुंदी व रंग सर्व नीट पाहिल्यावर गिराईक जो अर्जुन, त्यास ते वस्त्र घेण्याची आवड नसल्यामुळे पुन्हा त्याची घडी घालतो. तैसे वाढीचेनी बहुवसपणे, रूपे विश्वजितिले जिणे जेणे. ते सौम्य कोडीसवाणे, साकार चाहले. त्याप्रमाणे ज्या विश्वरूपाच्या अति वाढण्याने सर्व जग व्यापून टाकले होते, तेच रूप चतुर्भुज गोजीरवाणे असे झाले. किंबहुना अनंते धरिले, धाकूट पण मागुते. परी आश्वासिले पार्थाते, बिहालियासी. किंबहुना अनंतानेच पुन्हा लहान स्वरूप धारण केले आणि अर्जुन जो अगदी भिवून गेला होता त्याला त्याला आश्वासन दिले. जो स्वप्नी स्वर्गा गेला, तो अवसात जैसा चेडुला. तैसा विस्मयो जाहला किरीटीसी. एखादा मनुष्य स्वप्नात स्वर्गास गेला असता जसा एकाएकी जागाहून आश्चर्य पावतो, तसा अर्जुन चकित झाला. नातरी गुरु कृपे सवे, ओसरले लया. प्रपंच ज्ञानावघे आघवे, स्फुरे तत्वतेवी पांडवे. श्रीमूर्ती देखिली. किंवा गुरु कृपा होता क्षणीच सर्व प्रपंच ज्ञान लय पावून ब्रह्माची स्फूर्ती होते. त्याप्रमाणे श्रीमूर्ती पाहून अर्जुनाची स्थिती झाली. तया पांडवा ऐसे तया तया पांडवा ऐसे चित्ती, आड विश्वरूपाची जवनिका होती. ते फिटून गेली परवती, हे भले हे जाहले. अर्जुनाच्या मनाला असे वाटले की चतुर्भुज मूर्तीच्या आड जो विश्वरूपाचा पडदा होता तो नाहीसा झाला. ही गोष्ट फार उत्तम उत्तम झाली. काळ काळा ते जिनोनीच आला, की महावातू मागा सांडिला. आपुलिया बाही उतरला, सातही सिंधू. जसे काळाला जिंकावे किंवा भयंकर वाऱ्यातून सुटून जावे, अवघा 7 समुद्र आपल्या हातांनी तरून जावे. ऐसा संतोष बहुचित्ते,
घेई जत असे पंडुसुते, विश्वरूपासाठी कृष्णा ते देखो निया. त्याप्रमाणे विश्वरूपानंतर श्री कृष्ण रूप पाहिल्यावर अर्जुनाच्या चित्तात फार समाधान झाले. मग सूर्याची या अस्तमानी मागुती तारा उगवती गगनी, तैसा देखो लागला अवनी लोका सहित. मग सूर्य अस्तास गेल्यावर जशा आकाशात चांदण्या पुन्हा चमकू लागतात, त्याप्रमाणे विश्वरूप नाहीसे झाल्यावर अर्जुनास सर्व लोक समुदायासह पृथ्वी दृष्टीस पडली. पाहे तव चेतेची कुरुक्षेत्र, तैसेची देखे दोही भागी गोत्र. वीर वर्षताती शस्त्रास्त्र संघाटवरी. आणि पाहतो तो तेच कुरुक्षेत्र असून आपल्या शत्रूच्या सैन्यात सर्व गोत्रज आहेत एकमेका शस्त्रास्त्राचा वर्षाव करीत आहेत. तया बाणाची या मांडवा तू, तैसाची रथ देखे निवांतू, धुरे बैसला लक्ष्मी कांतू. आपण तळी त्यांनी टाकलेल्या बाणांच्या मंडपाखाली आपला रथ जागच्या जागी उभा आहे व भगवान लक्ष्मीपती धुऱ्यांवर बसलेले असून आपण रथाखाली उभे आहोत. अर्जुन वाच, दृष्टवेदम मानुषम रूपम तव सौम्य जनार्दन, इदानीमस्मी संवृत्तः सचेता प्रकृती गतः. अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, तुमचं सौम्य मानवरूप पाहून आता मी सावध होऊन माझे मन पूर्ववत स्वस्थ झाले आहे. एवं मागितले जैसे तैसे, तेणे देखिले वीरविलासे, मग म्हणे जियालो ऐसे, जाहले आता. याप्रमाणे वीरश्रेष्ठ अर्जुनाने जसे सांगितले तसे प्रभूचे पूर्ववत स्वरूप पाहिल्यावर तो मग म्हणाला, महाराज, खरोखर मी आता वाचलो असे मला वाटते. बुद्धीने सांडोनी ज्ञान, भेणे वळगले रान, अहंकारेसी मन देशदडी जाहले. ज्ञान हे बुद्धीला सोडून भीतीने रानात शिरले होते. अहंकारासह मन हे देशोधडीस लागले होते. इंद्रिये प्रवृत्ती भुलली, वाचा वाचकपणा चुकली, ऐसी अपान परी होती झाली शरीर ग्रामी. इंद्रियाचे व्यापार बंद झाले होते. वाचा बोलणे विसरली होती आणि याप्रमाणे शरीर रूप गावात अव्यवस्था झाली होती. शरीर रूप गावात काय झालं होतं? अव्यवस्था झाली होती. ती ये आगवीची मागुती, जीवा ते भेटली प्रकृती, आता जिताणे श्रीमूर्ती. ही सर्व अव्यवस्था मोडून इंद्रिये आपापला व्यापार करू लागली. म्हणून श्री कृष्णमूर्तीच्या दर्शनाने मी आता खास वाचलो असे त्यास वाटले. ऐसे सुखजीवी घेतले, मग श्रीकृष्णा ते म्हणतले, मी या तुमचे रूप देखिले मानुष हे. याप्रमाणे अंतर्यामी सुख पाहून अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला की, देवा, तुम्ही हे जे मनुष्य रूप धारण केले ते मी डोळे भरून पाहिले. हे रूप दाखवणे देवराया, ही मज अपत्या चुकलिया, बुजावोनी तुआ माया, स्तनपान दिधले. देवराया, आपण या रूपाचे दर्शन मला दिले. देवराया, आपण या रूपाचे दर्शन मला दिले. हे मज चुकलेल्या लेकरास समजावून मी माझ्यासारख्या चुकलेल्या लेकराला समजावून तुम्ही मातेप्रमाणे त्वाम मातेने स्तनपान दिले. आपण मातेप्रमाणे स्तनपान दिले. जी विश्वरूपाची या सागरी,
होतो तरंग मवित व्हावेवरी, तो ये निजमूर्तीच्या तिरी, निघालो आता. विश्वरूप समुद्रात जो मी हाताने लाटांचे पाणी तोडीत होतो, तो आता या तुमच्या चतुर्भुज मूर्तिरूप तीराला येऊन लागलो. आई द्वारकापूर सुहाडा, मज सुकती आजी झाडा, हे भेटी नवे बहुडा, मेघाचा केला. हे द्वारका हे द्वारकावासी वीरश्रेष्ठा, आपण मला हे दर्शन दिले नाही तर मज सुकून चाललेल्या वृक्षावर जसं मेघांचा वर्षाव व्हावा, तसं तुम्ही मेघांचा वर्षाव केला. जी सावियाची तृषा फुटला, तया मज अमृत सिंधू हा भेटला. आता जिणयाचा जाहला, मज भरवसा. महाराज, सहजगत्या ताण लागलेल्या मला हा अमृत सिंधूच भेटला. आता मी वाचेन किंवा नाही, हा जो अविश्वास उत्पन्न झाला होता तो नाहीसा झाला. माझिया हृदय रंगणी, होता हे हरिकलतांची लावणी, सुखे सिबुछावणी, जाहली मज माझ्या हृदयरूप अंगणात हर्षरूप वेलीची लावणी होऊन त्यापासून मला आनंद व ज्ञान झाले. श्री भगवान वाचे सुदर्श मिदम रूपम, दृष्टवान सियन मम देवा अप्यस्य रूपस्य नित्य दर्शन कांक्षिणः. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, हे पाहण्यास अति अशक्य आहे असे हे माझे रूप तू पाहिलेस. माझे रूप अतिशय अशक्य असं माझं रूप तू पाहिलंस. ते रूप पाहावे असे देव देखील निरंतर इच्छा करीत असतात, इच्छित असतात. देव म्हणाला, विश्वरूप दर्शनाची इच्छा देव करतात आणि तू त्यांची अशी अवहेलना करतोस. यया पार्थाची बोला सवे, हे काय म्हणितले देवे, तुवा प्रेम ठेवून यावे विश्वरूपी की. हे अर्जुनाचे भाषण ऐकल्यावर श्रीकृष्ण म्हणाले, अरे हे काय, विश्वरूपावर प्रेम ठेव. अरे पार्था, हे काय, विश्वरूपावर प्रेम ठेव. मग ये श्रीमूर्ती भेदावे सडिया आयती, ते शिकवण सुभद्रापती विसरली सीमा. आणि मग या चतुर्भुज मूर्तीला भेटण्याकरता फक्त शरीराने ये. हे जे मी तुला पूर्वी शिकवले ते विसरलास का? अगा अंधळिया अर्जुना, हातालिया मेरुही ओयसाना, ऐसा आठी मना चुकिया भाव. हे अर्जुना, अरे अर्जुना, आंधळ्याच्या हाती सोन्याचा जरी मेरू पर्वत लागला तरी त्याला तो लहानच वाटतो. ही चूक मनाच्या भावनेची असते. तरी विश्वात्मक रूपडे, जे डाविले आम्ही तुझ पुढे, ते शंभूही परीन सोडे तपे करिता. हे बघ, अरे अर्जुना बाबा, आम्ही जे विश्वव्यापक रूप तुला दाखविले ते तप केल्याने शंकरासही प्राप्त होत नाही. आणि अष्टांगा दिसकटी, योगी शिणताती किरीटी, परी अवसरू नाही पेटी जयाची या. आणि हे किरीटी अष्टांग योग साधनांनी योगी जरी शिणले तरी त्यांनाही हे विश्वरूप पाहायला सापडत नाही. ते विश्वरूप एखादे वेळ कैसेनी देखो अळुमाळ, ऐसे स्मरता काळ जातसे देवा. ते विश्वरूप एकदा तरी थोडेसे दृष्टीस पडावे असे घोकता घोकता देवाचेही आयुष्य निघून जाते. आशेची या अंजुळी, ठेवूनी हृदयाची या निडळी, चातक निराळी लागे जैसे. आशारूप ओंझळ
हृदयरूप कपाळावर ठेवून अतिशय आशाबद्ध होऊन चातक पक्षी जसा मेघाची वाट पाहत आकाशाकडे बघत असतो, तैसे उत्कंठा निर्भर होऊन या सुरवर भोकित आठही पहार भेटी दया उत्सुक होऊन मोठमोठे देव ज्याच्या भेटीसाठी आठही प्रहर इच्छा करतात. परी विश्वरूपा सारिखे स्वप्न ते प्रत्यक्ष तुवा सुखे देखील हे, पण त्यापैकी कोणी स्वप्नात देखील जे पाहिलं नाही ते विश्वरूप प्रत्यक्ष मोठ्या आनंदाने त्वाम पाहिले, तू पाहिलेस अर्जुना. नाह वेदे नाहं वेदे तपसा न दानेन चेज्जया शक्येवं विधो द्रष्टुं दृष्टवानसि मां यथा. हे अर्जुना, तुला जसे माझे दर्शन झाले तसे वेद अध्ययनाने, तपाने, दानाने किंवा यज्ञाने देखील कोणाला होऊ शकणार नाही. पै उपायासी वाटा न वाहती येत सुबटा साही सहित ओहटा वाहिला वेदी. हे बघ अर्जुना, या विश्वरूपाचे दर्शन होण्यास काही मार्ग नाही म्हणून चारी वेदांनी 6 शास्त्रांसह माघार घेतली आहे. अर्जुना, विश्वरूपाचे दर्शन होण्यास काही मार्ग नाही म्हणून चारी वेदांनी 6 शास्त्रांसह माघार घेतली. मज विश्वरूपाची या मोहरा चालावया धनुर्धरा तपाची या ही संभारा नवेची लागू. हे धनुर्धरा, माझ्या विश्वरूपासमोर येण्यास पुष्कळ तपेही समर्थ नाही. माझ्या विश्वरूपाच्या समोर तप सुद्धा समर्थ नाही. आणि दानादी कीर कानडे मी यज्ञी तैसा न सापडे जैसे की जैसे नि का सुरवाडे देखिला तुआ. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे तू अनायासे माझे विश्व पाहिलेस त्याप्रमाणे ते दाने यज्ञ करणाऱ्यांच्याही दृष्टीस पडणे कठीण आहे. तैसा मी एकीची परी आतुडे गा अवधारी जरी भक्ती येऊनी वरी चित्ताते गा. असा जो मी तो एकच उपायाने सापडेल, ध्यानात ठेव. तो उपाय हा की जर अंतःकरण भक्तियुक्त होईल तरच माझ्या विश्वरूपाचं दर्शन होईल. हे परंतपा भक्त्यात्मनन्यया शक्य अहमेव विधोर्जुन ज्ञातु द्रष्टुं च तत्त्वेन प्रवष्टु च परंतप. हे परंतपा अर्जुना, माझे विश्वरूप खरंच जाणण्याला, पाहण्याला व तद्रूप होण्याला एक अनन्य भक्तीच साधन आहे. कोणतं साधन आहे तर एकच साधन आहे, ते म्हणजे अनन्य भक्तीचं साधन आहे. परितेची भक्ती ऐसी पर्जन्याची सुटिका जैसी घरा वाचुनी अनारिसी गतीची नेणे. परंतु ती भक्ती पावसाच्या धारा आकाशातून सुटल्यावर त्यांना जशी पृथ्वीवर येऊन पडल्याशिवाय दुसरी गतीच नाही, त्याप्रमाणे जर एकनिष्ठ असेल का सकळ जलसंपत्ती घेऊन समुद्राते गिवसिती गंगा जैसी अनन्य गती मिळेल. किंवा ज्याप्रमाणे गंगा आपल्यास मिळालेले सर्व ओघ घेऊन समुद्रास मिळण्याकरता जाते व तिच्या ओघात समुद्रात मिळण्यास खंड न पडू दिला दुसरी गती नसते, खंड न पडू दिला तर दुसरी गतीच नसते. तैसे सर्व भाव संभारे न धरत प्रेम एक सरे बज माझी संचरे मीची होऊनी. त्याप्रमाणे अष्ट सात्विक भावांनी जो सर्वत्र सारखे प्रेम धरतो, सारखे प्रेम करतो, तो मज प्राप्त होऊन मद्रूप होतो. जो अष्ट सात्विक भावांनी
सर्वत्र एकसारखे प्रेम करतो, तोच मला मद्रूप होतो. आणि देवीचे मी ऐसा धडिये थडिये माझारी सरीचा क्षीराब्दी का जैसा क्षीरासाची. ज्याप्रमाणे क्षीरसमुद्र हा काठाशी आणि मध्यभागी सारखाच गोड असतो, त्याप्रमाणे मी सर्वत्र सारखाच आहे. तैसे मज लागुनी मुंगीवरी किंबहुना चराचरी भजनासी का दुसरी परिची नाही. त्याचप्रमाणे माझ्यापासून मुंगीपर्यंत किंबहुना स्थावर जंगम प्राणी मात्रांचे ठिकाणी ज्यांना भजन करण्यास द्वैत भावच उरत नाही, तयाची क्षणासवे एवं विध मी जाणावे. जाणितला तरी स्वभावे दृष्टी होय. अशी ज्यावेळेस चित्तवृत्ती होते, त्याच वेळेस माझ्या विश्वरूपाचे ज्ञान होते. आणि ज्ञान झाले म्हणजे अर्थात दर्शनही होते. मग इंधनी अग्नी उद्दीपे आणि इंधने भाष्यरपे ते अग्नीची होऊन आरोपे मूर्त जेवी. मग जसं लाकडापासून अग्नी उत्पन्न होऊन लाकूड एकदा पेटल्यावर लाकूड हे नाव राहत नाही, ते अग्निरूप बनते. का उदय न किजे तेजाकारे तव गगनची होऊन असे अंधारे. मग उदय लिया एक सरे प्रकाश होय. किंवा जोपर्यंत सूर्य आणि चंद्र हे उगवले नाहीत, तोपर्यंत गगन अंधकाराने भरलेलं असतं. मग तेच उगवल्यावर जसा सर्वत्र प्रकाश पडतो, तैसे माझी साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी. अहंकार लोपी अवधारी द्वैत जायो. त्याप्रमाणे माझ्या विश्वरूपाचा प्रत्यय आल्यावर अहंकार नाहीसा होतो, व अहंकार नाहीसा झाल्यावर द्वैत भाव नाहीसा होतो, असे समज. मग मी तो हे आगवे एकमीची आची स्वभावे किंबहुना सामावे समरसे तो. मग मी तो वगैरे भाव नाहीसा होऊन सर्वत्र मीच भरलेला आहे, असे जेव्हा हृदयात बिंबते तेव्हा त्याच्या अंगात पूर्ण एकत्व येते. मत्कर्म कृन मत परमा परमो मद्भक्त संगवर्जित निवैर सर्वभूतेषु यहा समामेति पांडव. हे पांडवा, माझ्या उद्देशाने कर्म करणारा मीच, ज्याचे सर्वस्व आहे, उपाधी रहित असणारा व प्राणीमात्रांशी वैर न करणारा असा जो माझा भक्त आहे, तो मला प्राप्त होतो, तो माझा परम भक्त होतो. जो इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विश्वरूप दर्शन योगो नाम एकादशोऽध्याय. जो मजची एका लागी कर्मे वाहतसे आगी जया मज वाचोनी जगी गोमते नाही. जो मलाच एकट्याला स्वतः केलेली कर्मे अर्पण करतो व ज्याला जगात माझ्या वाचून दुसरे काही आवडत नाही. दृष्टादृष्ट सकळ जयाचे मीची केवळ जेणे जिणयाचे फळ मजची नाम ठेविले. जो जो इह व पर या लोकीचे फळ मीच आहे असे समजतो, ज्याने मलाच जीवनाचं फळ असं मानलेलं आहे. मग भूते भाष्य विसरला जे रीती मीची आहे सुजला, म्हणून निर्वैर झाला सर्वत्र भजे. जो प्राणी मात्र हे नाव विसरून मला सर्वत्र पाहतो, म्हणून तो निर्वैर होऊन जगतातील जी जी वस्तू दृष्टीस पडेल तिला काय करतो, भजतो. सर्वत्र भजे. ऐसा जो भक्तु होय तयाचे द्विधातु कहे जय का जाय तै मीची होऊन ठाय. पांडवा गा, हे पांडवा, याप्रमाणे ज्या भक्ताची वृत्ती बनते, हे पांडवा, याप्रमाणे
ज्या भक्ताची वृत्ती बनते आणि ज्या वेळेस त्याचे कफ पित्तवाश तर मग शरीर नाहीसे होते, त्या तो मद्रूप होतो. ऐसे जगत दुर्दोदिले तेणे करुणर सगळे संजयो म्हणे बोलिले श्रीकृष्ण देवे ययावरी तो पांडू कुमरू झाला आनंद संपदा थोरू आणि कृष्ण चरण चतुर योग तो जगी. हे पांडवा, संजय त्यावेळेस तो मद्रूप होतो. संजय म्हणतो, हे धृतराष्ट्र, ज्याच्या उजरात सर्व जगत भरून उदर मोठे झाले आहे, अशा या श्रीकृष्ण भगवानाने करुण रसायुक्त वाणीने असे भाषण केले व आनंद संपदा प्राप्त केली. तेणे देवाची या दोन्ही मूर्ती नित्या न्याहाळली या चित्ती देव विश्वरूपाहुनी कृष्णाकृती देखिला लाभू आनंद रूप संपत्तीने श्रीमान व या सर्व जगतात कृष्णाची भक्ती करण्यात चतुर असा जो अर्जुन, त्याने देवाच्या दोन्ही मूर्ती नीट न्याहाळून पाहिल्या, परंतु त्यात विश्वरूपाप्रमाणे कृष्णमूर्तीच विशेष लाभ आहे असे त्यास वाटले. तव विश्वरूपाहुनी कृष्णमूर्ती देखील आभू परितयाची जाणीवे मानू नक्की जेची देवे जे व्यापकाहुनी नव्हे केजशी. पण अर्जुनास या समजुतीने श्रीकृष्णांनी मान दिला नाही, कारण व्यापक रूपापेक्षा एकदेशी रूप खरे नव्हे. हेची समर्था वया लागी एक दोन चांगी उपपत्ती शांगी दाविता झाला. हेच हेच सिद्ध करण्याकरता श्रीकृष्णांनी एक दोन चांगले दाखले दिले. तिया ऐकोनी सुभद्रा कांतू चित्ती आहे म्हणतू तरी होय बर्वे दोही आणतू ते पुढती पुसोम. ते ऐकून अर्जुन आपल्या मनात असे म्हणू लागला की या दोन्ही रूपात चांगले रूप कोणते आहे ते पुढे विचारावे. ऐसा आलोच करुणी जीवे आता पुसती ओज बरवी आदरिले ते परिसावी पुढे कथा. याप्रमाणे मनात विचार करून पुढे तो कशा रीतीने श्रीकृष्णास प्रश्न करील ती कथा ऐका. ओवी प्रबंधे गोष्टी सांगितली विनोदे ते परिसा आनंदे ज्ञानदेव म्हणे. ज्ञानदेव म्हणतात, जी गोष्ट ओवी प्रबंधात विनोदाने सांगितली जाईल ती आनंदयुक्त अंतःकरणाने ऐका. भरोणी सद्भावाची अंजुळी मियाओ विया फुले मोकळी अर्पिली अंध्री युगुळी विश्वरूपाच्या. सद्भावाची ओंझळ भरून ओवी रूप मोकळी फुले विश्वरूपाच्या दोन्ही पायावर मी अर्पण केली. इति श्री ज्ञानदेव विरचित भावार्थ दीपिका एकादशोऽध्याय श्लोक 55 708. श्रीकृष्णार्पणमस्तु. पसायदान म्हणता? हो, पसायदान हो घेता? हो हो घेते. पसायदान. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसायदाने. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूरे पाहो. जो जे वांछिले तो ते लावो प्राणी जातून भविष्यत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूतळी भेटतो तया भूताम. चला कल्पतरूचे आरव
चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन, मातंड जे तापहीन, ते सर्वाई सदा सज्जन, सोय रे होती किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होऊनी तिही लोकी, भजी जो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकिये, दृष्टादृष्ट विजये होवे, तेथ म्हणे श्री विश्वेश्वरा, होईल दान पसाऊ, येणेवरे ज्ञान देव, सुखिया झाला, सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देव, सुखिया झाला, सुखिया झाला. खूप नमस्कार छान. सगळ्यांना. छान छान काही ताई, चुकलं मस्त. असल्यास नाही नाही, क्षमा एकदम असेल. सुंदर म्हणलात तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. आज हो, रामदास दादा नमस्कार. दिसत नाहीयेत. हा, आपण थोडस नाही. 11व्या अध्यायाचं थोडस विश्लेषण बघूयात. 11वा अध्याय जवळपास हो, आपण महिन्यापासून चालू आहे. सॅटर्डे संडे जर धरून बघितलं तर 20 दिवस आपल्याला 11वा अध्याय पूर्ण लागला. आणि हळूहळू हो, हळूहळू जेव्हा विश्वदर्शन होऊ लागलं होतं, तेव्हा एक वेगळ्या प्रकारची गोडी आपल्याला वाटत होती, की काय आहे. प्रत्येक वेळेस वेगळं काहीतरी दर्शन आपल्याला घडत होतं खरं 15 दिवसापासून. तर हेच विश्वरूप दर्शन थोडक्यामध्ये आपण परत एकदा वाचायचा प्रयत्न करूयात, बघूयात. हो, या 11व्या अध्यायाच्या कथानक म्हणजे शांत व अद्भुत या दोन रसांचे मिश्रण आहे. भगवंतांनी अर्जुनाला ब्रह्मज्ञान देऊन त्याच्या ठिकाणी शांत रसाची प्राप्ती करून दिली व त्यानंतर आपले जे सर्व नामरूपात्मक विश्वरूप ते दाखवून त्याच्या ठिकाणी अद्भुत रस उत्पन्न केला. तेथेच बाकीच्या रसांचे मिश्रणही त्या अध्यायात आले आहे. सच्चिदानंद भगवानच सर्व जगद्रूपाने नटला आहे. हे मागील अध्यायात ऐकून प्रत्यक्ष डोळ्यांनी त्याचा आपण अनुभव घ्यावा अशी अर्जुनाला इच्छा झाली व त्याप्रमाणे विश्वरूप दाखविण्याविषयी त्याने भगवंताला प्रार्थना केली. अर्जुन म्हणतो, भगवंता, माझ्यावर अनुग्रह करून आपण मला जे गूढ आत्मतत्वज्ञान सांगितले त्या योगे माझा विषयीचा मोह नाहीसा झाला. उत्पत्ती, स्थिती, लय आपल्यापासूनच होतात, हा आपला अगाध महिमा मी श्रवण केला. आता ज्या स्वरूपाने तू या सर्व ब्रह्मांड रूपाने नटला आहेस ते तुझे विश्वरूप मी आपल्या डोळ्यांनी पाहावे अशी मला अत्यंत इच्छा उत्पन्न झाली आहे. पण ते पाहण्याला मी योग्य असल्यास मला एकदा ते आपले रूप दाखव. अर्जुनाने अत्यंत प्रेमाने अशी इच्छा प्रगट केल्याबरोबर भगवान म्हणतात, अर्जुना, अनंत वर्णांनी अनंत आकृतींनी भरलेले व नाना दिव्य रूपांनी व्याप्त असे हे माझे विश्वरूप दाखविले आहे. ते पहा. त्यात पूर्वी न पाहिलेले सूर्य, वसु, रुद्र, अश्विनी हम्म, देव, मरुत वगैरे हे संपूर्ण दिसत आहेत. पहा, या माझ्या एकाच स्वरूपाच्या ठिकाणी संपूर्ण चराचरात्मक जगत तुला दिसेल. भगवंतांनी असे विश्वरूप दाखविले तरी अर्जुन ते पाहू शकला नाही. हे जाणून भगवंतांनी अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली. नंतर अर्जुन भगवंताचे विश्वरूप पाहू लागला. भगवंताचे ते विश्वरूप अनंत तोंडे, अनंत डोळे, अनंत हातपाय व अनंत प्रकारची दिव्य वस्त्रे व आभरणे यांनी सुशोभित झालेले होते. त्या विश्वरूपाच्या अंगावर दिव्य सुमनांच्या माळ्या होत्या व दिव्य चंदनाचे लेप लावलेले होते. आकाशात हजारो सूर्यांचा, विजांचा व अग्नींचा प्रकाश प्रगट झाला असला ते तेज प्रगट होईल त्या तेजापेक्षा कितीतरी पटीने ते भगवंताचे विश्वरूप तेजस्वी होते.
त्या विश्वरूपाच्या एका एका भागावर अनेक भिन्न भिन्न प्रकाराने विभक्त झालेले संपूर्ण जगत अर्जुन पाहू लागला. असे ते विश्वरूप पाहताच अर्जुन अत्यंत आश्चर्ययुक्त होऊन हर्षाने रोमांचित झाला व त्याने भगवंताला नमस्कार करून भगवंताची स्तुती करण्यास प्रारंभ केला. त्या विश्वरूपात भगवंताची काही रूपे अत्यंत सुंदर होती व काही अक्राळ विक्राळ दाढांनी युक्त अशा मुखांनी सर्व सैन्याचा संहार करणारी दिसत होती. भगवंताने ते भयानक विश्वरूप धारण केलेले पाहून अर्जुनाला आपल्याही मृत्यूची शंका येऊ लागली. त्याचा धीर खचला व अत्यंत घाबरून जाऊन त्याने भगवंताला विचारले की एवढे भयानक रूप धारण करून आपण काय करू इच्छिता ते मला सांगा. त्यावर भगवान म्हणतात, अर्जुना, सर्व सृष्टीचा संहार करणारा मी काल असून दोन्ही सैन्यातील युद्धाकरिता सज्ज झालेल्या सर्व लोकांचा संहार करण्याकरताच मी प्रवृत्त झाला आहे. पण तुम्ही पांडव मात्र त्यात नाही. कौरवांकडील भीष्म, कर्ण वगैरे सर्व पराक्रमी वीरांना मी पूर्वीच मारले आहे. तू आता निमित्त मात्र हो. भगवान श्रीकृष्णाचा असा थोर महिमा पाहून अर्जुनाला आपल्या आजपर्यंत सामान्य पुरुष समजून भगवंताशी कसे वागलो याचा पश्चाताप झाला. नंतर अर्जुनाने भगवंताला शतशः प्रणाम करून आपल्या अपराधांची क्षमा मागितली व पुन्हा पूर्वीचे चतुर्भुज रूपच दाखव म्हणून भगवंताची प्रार्थना केली. त्यावर भगवान म्हणाले, हे अर्जुना, मी तुझ्या भक्तीने तुझवर प्रसन्न झालो आहे. म्हणूनच कधी कोणी न पाहिलेले असे अत्यंत दैदिप्यमान विश्वरूप तुला दाखविले आहे. हे विश्वरूप भयंकर असले तरी त्याचे तू भय बाळगू नकोस. तेथेच प्रेम ठेव व या माझ्या विश्वरूपापेक्षा चतुर्भुज रूप श्रेष्ठ समजू नकोस. असे बोलून अर्जुनाच्या इच्छेवरून भगवंतांनी त्या विश्वरूपाचा उपसंहार केला व पुन्हा चतुर्भुज रूप धारण केले. ते सौम्य चतुर्भुज रूप पाहून अर्जुनाचे समाधान झाले. भगवान म्हणतात, अर्जुना, या माझ्या विश्वरूपाचे दर्शन वेदाने, तपाने, दानाने किंवा यज्ञाने देखील होणे शक्य नाही. ते एका अनन्य भक्तीनेच होऊ शकते. संत सोडून व सर्व प्राणीमात्रांशी द्वेषरहित होऊन तो मत प्रित्यर्थ कर्म करून मतपरायण व माझा भक्त झाला तोच मला प्राप्त होतो. श्रीमद सद्गुरु श्री ज्ञानेश्वरार्पणमस्तु. असे हे पूर्ण विश्वरूप दर्शन ज्ञानेश्वरांनी आपल्याला दाखवलेलं आहे. यावर अजून कोणी भाष्य करू शकेल? प्लीज हँड रेज करा. अजून 2 मिनिटं आहेत आपल्याकडे. ताई, खूपच छान सांगितलं. मी फक्त वाचून दाखवलं ताई. नाही, खूपच सुंदर. सगळे भाव 11व्या अध्यायाचं संपूर्ण सार एकदम ऍट अ ग्लान्स व्यवस्थित सांगितलं. लक्षात आलं सगळ्यांनी. बरोबर आहे ताई. जय श्रीकृष्ण. ताईंनी सुरुवात केली तिथंच सांगितलं, विश्वपटाची घडी अर्जुनाला भगवंताने दाखवली विश्वरूपाची. आणि आपण जसं दुकानात जातो, हे करतो, कपडा किंवा साडी अशी दाखवतो, ते त्याचे गुण गातो, सगळं सांगतो तू, पण आपल्याला आवडली नाही तर घडी घालून ठेवतो. तसं भगवंतानी एवढा पसारा मांडलेला होता, आता तो विश्वरूपाचा आवरायला वेळच लागणार. त्यांनी अर्जुनाला गुंतवलं बोलण्यात, त्याच्या स्तुती त्याच्यात गुंतवून घेतलं आणि ती घडी परत मारून हे करून विश्वरूप बाजूला ठेवलं आणि तो म्हटला की आता ते चतुर्भुज रूप दाखव. मग ती चतुर्भुज रूप दाखवलं, पण दाखवताना त्यांनी आधी मग महत्व सांगितलं की कसं आहे ते विश्वरूप, कुणी कुणी पाहिलेले, किती त्याच्यासाठी सायास करावा लागतात. तर सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं अर्जुनच सुरुवातीला स्वतःलाच म्हटला होता की मी एवढा जवळचा आहे का